खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। सुखवत पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी अखेर पूर्वरत। शिंदखेडा शहराची पाणी टंचाई संपणार। उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांचं मोलाचं सहकार्य। शिंदखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुखवत येथील तापी नदीच्या विहिरीचा वीज पुरवठा ऑगस्ट 2025 पासून खंडित करण्यात आला होता। या दरम्यान बुराई नदी पात्रातील विहिरीतून पाणी पुरवठा सुरू होता, परंतु आता हा जलसाठा संपल्याने सुखवतची योजना तात्काळ सुरू करणे अत्यावश्यक होते। महावितरणाने 2 जानेवारी 2026 रोजी पाठवलेल्या बिलात 43 लाख रुपये थकल्याचं नमूद केले आहे। पाण्याची गरज लक्षात घेता नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश माळी आणि नगरसेवक यांच्या सूचनेनुसार 13 जानेवारी रोजी 1 लाख रुपये भरण्यात आले। महावितरण कंपनीने अजून बिल भरण्याच्या सूचना दिल्या। नगरपंचायतीकडे मर्यादित निधी शिल्लक असताना देखील अत्यावश्यक भाग म्हणून 19 जानेवारी रोजी पुन्हा 4 लाख रुपये थकीत वीज बिल भरण्यात आले। उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी मोलाचं सहकार्य केले। नामदार अजित पवार यांनी ऊर्जा विभागाचे सेक्रेटरी लोकेश चंद्रा यांना आदेश दिले। या घडामोडीत जिल्हाधिकारी यांना देखील विनंती करून खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत पत्र दिले। वीज पुरवठा सुरळीत होऊन पाण्याची चाचणी घेत असताना तालुक्यातील 85 गाव पाणी योजनेच्या कामात आपल्या शहराच्या योजनेचे पाईप तुटल्याचे निदर्शनास आले। त्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देण्यात आले। आज 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पाईप जोडण्यात आले असून बुराई नदीच्या पात्रात पाणी दाखल झाले आहे। यावेळी नगराध्यक्षा कलावती माळी, गटनेते राकेश माळी, अरुण देसले, राहुल पाटोडे, सुभाष माळी, दीपक माळी, पाणी पुरवठा अधिकारी विपुल साळुंखे, पाणी पुरवठा कर्मचारी सह काल भाजपचे गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, उपनगराध्यक्ष उदय देसले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक रावसाहेब अनिल वानखेडे, नगरसेवक सुयोग भदाणे व इतर नगरसेवक वीज जोडणी ठिकाणी उपस्थित होते। दरम्यान नागरिकांनी सत्य परिस्थिती समजून घेऊन सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नगराध्यक्षा कलावती माळी यांनी केले आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत। योजनेच्या कामावर आम्ही या ठिकाणी आहोत। सर्व नागरिकांना वस्तुस्थिती निदर्शनास यावी याकरता हा व्हिडिओ आपल्या समोर आणत आहोत। या ठिकाणी इथले जे 2 आपले इलेक्ट्रिक पंप सेट आहेत, 3 आहेत एकूण, त्याच्यापैकी 2 आता सुरू व्हायचे आहेत आपल्याला, परंतु ऑगस्ट 2025 पासून इथले आपण लाईट जोडणी खंडित केलेली होती, कारण बुराई नदीमध्ये पाणी होतं। तिथले इंटेक विहीर जी आहे तिथूनच आपल्याला पाणी पुरवठा होत होता, पण बुराई नदीमधलं पाणी स्रोत अचानक कमी झाल्यामुळे हे आपल्याला सुरू करणं भाग होतं। आपल्याला तेव्हापासून थकीत वीज बिल जे होतं ते 22 लाख होतं। ऑगस्ट 2025 मध्ये प्रशासनाने 2 लाख रुपये भरले होते, परंतु 2 जानेवारीला आपल्याकडे जेव्हा लाईट बिल आलं त्याच्यामध्ये 43 लाख रुपये थकीत असल्याचं नमूद करण्यात आलं, परंतु ते वाढीव 23 लाख कोणते आहेत याच्याबद्दल आपण MSEBला पत्र दिलेलं आहे। त्याच्यानंतर म्हणजे 2 जानेवारी नंतर आपण येथील वीज पुरवठा सुरळीत करण्याकरता प्रयत्न सुरू केले आणि त्यांना कार्यकारी अभियंता यांना विनंती करून आपण 13 जानेवारीला नफा फंडामधून 1 लाख रुपये त्या वीज बिलामध्ये भरले। मात्र तरी देखील आपल्याला वीज मंडळाने येथील खंडित वीज पुरवठा सुरू केला नाही। त्यामुळे विविध पातळ्यांवरून वरिष्ठांशी संपर्क साधून गटनेते राकेश भाऊ माळी, कलावती माळी, नगराध्यक्षा तसेच आपल्या गटाचे सर्व नगरसेवक यांनी प्रयत्न केले। जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देखील आपण प्रयत्न करायचा या ठिकाणी सुरू करायचा प्रयत्न केला, तथापि त्याला काही अडचणी येत गेल्या। सुरुवातीला MSEBने आपल्याला 2 लाख रुपये भरले तरी सुरू करता येईल असं सांगितलं आणि मुंबईत गेल्यानंतर मान्य अजितदादा, मान्य जयकुमार रावल यांच्याशी भेट करून त्यांच्याशी चर्चा करून संबंधित जे सेक्रेटरी आहे त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर सेक्रेटरीने असं सांगितलं की कमीत कमी तुम्ही 4 लाख रुपये भरा, 4 लाख रुपयांची डिपॉझिट काय असेल ती भरा, त्याच्यानंतर आम्ही चालू करतो। याच्यामुळे याला सहकार्य मान्य अजितदादा आणि जयकुमार भाऊ रावल आणि आमचे सर्व नगरसेवक यांनी खूप सहकार्य केले, त्याच्यामुळे आज ही लाईट चालू झाली। पण वस्तुस्थितीमध्ये आपल्याला 43 लाख रुपयाचे मे 2026 अखेर MSEBने भरावं असं आपल्याकडून त्यांनी माहिती लिहून घेतलेलं आहे। म्हणून नागरिकांना हे आव्हान आहे याच्या मार्फत की पाणी पुरवठा आपला येत्या 2 दिवसामध्ये आम्ही सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोय। त्याला कदाचित विलंब होऊ शकतो, परंतु ही दिरंगाई आपल्या समोर आली पाहिजे। याच्यामध्ये सर्व येथील उपस्थित असणारे नगरसेवक जे आहेत आणि आमचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत सगळे, या सगळ्यांचं या ठिकाणी श्रेय आहे। कोणी या गोष्टीचं श्रेय घ्यायचं याच्याबद्दल आम्ही काही आमचं दुमत नाही, फक्त आमचा प्रामाणिक प्रयत्न शहराला नियमित पाणी पुरवठा करणं हा।
आम्ही जे जोडणी केली होती संबंधित जे अधिकारी होते आपण त्यांनी आपल्याला 4,03,103 रुपये जोडणीसाठी दिलेले होते. जोडून घेतल्यानंतर सुद्धा ते आपल्याकडनं कनेक्शन जोडण्यासाठी टाळाटाळ करत होते. त्यावेळेस मी राकेश भाऊंना पुन्हा फोन केला आणि फोन केल्यानंतर पुन्हा त्यांनी आपल्याकडनं तुम्ही जे सांगितलं ते लिहून घेतलं. परंतु अशी जीवना असो वस्तूला असं कुठलीही बाब येऊ नये प्रशासनाने जे आम्हाला ते दाखवलेलं आहे तो फार गंभीर म्हणजे लोकांना पिडवणूक करणारा हा विषय ठरलेला आहे. आणि पाणी पुरवठा नियमित करणं हे अत्यावश्यक भाग आहे. आमच्या निदर्शनात ही गोष्ट आल्यानंतर तात्काळ आम्ही पावले उचललेली आहे. भविष्यात या पद्धतीची टंचाई निर्माण होणार नाही याकरता आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले. गेल्या 7-8 दिवसापासून हा त्रास होत होता. संबंधित अधिकारी पण ऐकत नव्हते. मिनिस्टरकडनं फोन, अजितदादांकडनं फोन, जयकुमार रावल साहेबांकडनं फोन, तरी टाळाटाळ करत DMSC वाले. पण शेवटी सेक्रेटरी त्यानंतर जयकुमार भाऊ अजितदादा मध्यस्थीत राहून हे लाईट जोडण्याचं काम त्यांनी केलं. त्याबद्दल शिंदखेडा नगरपंचायततर्फे मी गट नेता म्हणून आणि आमच्या नगरसेवकांकडनं अजितदादा आणि जयकुमार रावल यांचे खूप खूप आभार मानतो. आपल्या शहरात पाणी आलं असतं. कालपासून मी जून नाही आल्यानंतर भरपूर लोक श्रेय घ्यायला आले, पण ते पडद्यामागे काय घडलं, काय कसं घडलं ते त्याची कदाचित त्यांना कल्पना नव्हती. सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह राहणारे कार्यकर्त्यांना एक गोष्ट मी काल विचारलं होतं की आपल्या बाजूला आपले जे शिंदखेडा शहराचे जे ॲक्च्युअल आहे त्याच्या बाजूला जे दुसऱ्या योजनेचं काम चालू आहे पेडा गावाचं 85 गावाच्या पाणी पुरवठा योजनेचं त्याच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आपल्या गावाची जी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे ती त्यांच्या JCBने फुटून गेली होती. पाणी चालू झालं तर पाणी इकडं वाहत होतं म्हणून शहराला पाणी आलं नाही. ही संबंधित ठेकेदाराची चुकी होती. आता त्याचे काम रात्र 12पर्यंत चाललं तरी आता सकाळी ते वेल्डिंग झालं त्याच्यात. याच्या पुढे आपल्या शहराच्या पाईपलाईनला किंवा आपल्या विजेच्या कनेक्शनला काही प्रॉब्लेम आला तर संबंधित ठेकेदार आणि त्याची यंत्रणा जबाबदार आहे. नगरपंचायत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.